नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। म्हसळा तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय, न्यू इंग्लिश स्कूल, पोलीस स्टेशन, तालुक्यातील हायस्कूल व प्राथमिक शाळांमध्ये 134व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले। केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात विद्यार्थी कुमारी अर्चना रवींद्र येलवे, तामणे करंबे आणि रिया विनोद पवार कोळवट यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। सर्वप्रथम सामूहिक प्रार्थना घेतली। यावेळी अर्चना येलवे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या शैक्षणिक काळातील तसेच ग्रंथालयातील काही अभ्यासू प्रसंग सांगितले। यावेळी केशवराव खांबेटे वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय शिंदे, धनंजय सरनाईक, भीम यादव, अशोक सानप, प्यार मोहम्मद मनसुरी, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, प्राची मेंदडकर व वाचक उपस्थित होते। यावेळी वाचनालयातर्फे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले। यामध्ये भारताचे संविधान, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, आठवणीतले आंबेडकर, ध्रुवाचा तारा, डॉक्टर आंबेडकर एक चिंतन, 105 श्रेष्ठ मानव यांनी घडवला समाज, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, खंड 1 ते 12, डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचा धम्म, धम्मचक्र प्रवर्तक ज्ञानयोगी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित वैचारिक वाङ्मय, आपले संविधान, फुले आंबेडकरी प्रेरणेचे नवे कवी, नवे आकलन इत्यादी पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली होती। तालुक्यातील खारगाव खुर्द निगडी प्राथमिक शाळांतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याला प्रेरणा देणारे विचार या विषयावर वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। दिव्य प्रभरतनतु साधु वरदानतु, आद्य कुलभूषतु भीमराजा, सकळ विद्यापती ज्ञान सत्सगती, शासन शास्त्र शासनमती बुद्धी तेजा, पंकजा नरवरा रत्न स्वच्छ उद्धारा, भगवंत आमुता करा भक्त काजा, सवदार संगरी शस्त्र धरिता करी, कापिलारी उरी रौद्र रूपा, मुक्तिपथ कोण। सर्वप्रथम मी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानते। कसा असेल तो काळ ज्यावेळी गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होती। कसा असेल तो काळ आपण जरी आठवलं तरी आपल्याला खूप वेगळं वाटतं, पण त्यावेळेस आपल्या भारताला एक ज्योत हवी होती आणि ती ज्योत म्हणजे 14 एप्रिल 1891 रोजी ती ज्योत आपल्या भारतामध्ये जन्माला आली। आणि सर्वप्रथम मी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानते। कसा असेल तो काळ ज्यावेळी गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होती। कसा असेल तो काळ आपण जरी आठवलं तरी आपल्याला खूप वेगळं वाटतं, पण त्यावेळेस आपल्या भारताला एक ज्योत हवी होती आणि ती ज्योत म्हणजे 14 एप्रिल 1891 रोजी ती ज्योत आपल्या भारतामध्ये जन्माला आली। आणि जो काही